लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो अत्यंत आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे। आनंदाची बातमी ही आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत बसलो होतो की बाबा या न्यूजपेपरला येते त्या न्यूजपेपरला येते, तर स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कधी बोलणार, या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री कधी बोलणार, तर लाडक्या बहिणींनो बातमी समोर आली, मोठी घोषणा झालेली आहे। ज्या गोष्टी आपल्याला हव्या होत्या त्या या ठिकाणी भेटलेल्या आहेत। आपल्या मागणीला यश आलं आहे। 4,500 रुपये हप्ता भेटणार। परत सांगतोय 4,500 रुपये हप्ता भेटणार। मोठी घोषणा झालेली आहे। पुराव्यासहित तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात 4,500 रुपये तुम्हाला भेटणार। तर लाडके बहिणींनो बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। ही मी बातमी बघितली आणि मला खूप आनंद झाला की बाबा आपण ज्या मागण्या करायलो या ठिकाणी त्याला पाठबळ भेटलेलं आहे। शिंदे साहेबांनी स्वतः घोषणा केलेली आहे। व्हिडिओ पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। टीव्हीवर सगळीकडे हा व्हिडिओ चालू आहे। चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 19वा हप्ता वाटप कधी नेमकं होणार आहे। उद्या इलेक्शन आहे, आज वाटप होणार का नाही या ठिकाणी बघा। आज या ठिकाणी वाटप झालं तर खूप चांगलं होईल, आज नाही झालं तर उद्या शक्यता खूप कमी असते, कारण की इलेक्शनच्या दिवशी वाटप होत नसतं। ही गोष्ट लक्षात ठेवा। याचा अर्थ असा होतो की सरकार पैसे तुम्हाला टाकायले जर झाले असतील, जर पैसे वाटप जर करायचे असतील हप्त्यानुसार, तर काल किंवा आज हेच या ठिकाणी टायमिंग होता। आज वाटप झाला तर चांगलं होईल, नसता उद्या वाटप होत नसतं। उद्या मतदान आहे, ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या। तर लाडके बहिणींनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आता 19वा हप्ता वाटप कधी होणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया। काय ब्रेकिंग न्यूज समोर आले ते तुम्हाला मी दाखवतो। चला पहिली गोष्ट म्हणजे लाडके बहिणींनो 4,500 रुपये हप्ता भेटणार 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 भेटणार। मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे। आता बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाहीये लाडके बहिणींनो। 4,500 रुपये हप्ता भेटणार घोषणा झालेली आहे। कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही हे पण तुम्हाला आता मी सांगणार आहे। काळजी करायची बिलकुल गरज नाही। खूप आनंद झाला लाडके बहिणींनो। आपण ज्या ज्या मागण्या करायलो, परत सांगतो लाडके बहिणींनो, आपण ज्या ज्या मागण्या करायलो सरकार मान्य करायले भले आपल्यामुळे होईल कुणामुळे होईल ते आमची गोष्ट राहिली, पण सरकार आता ह्या आपण जे मुद्दे उचलायला लागलो, आपण ज्या मागण्या करायला सरकार हळूहळू त्या पूर्ण करायले। आता कारण ठीक आहे बाबा, मतदान असेल निवडणूक असेल हे कारण वेगळं झालं, पण आपण मागण्या करायला आता आपली जी मागणी दुसरी मागणी ई-केवायसी ऑनलाईन करायची, ही मागणी देखील आता लवकरात लवकर सरकारने पूर्ण करावी। आजच जर पूर्ण केली तर मग तर आपण म्हणतो दुधात साखर पडल्यासारखं होणार आहे। चला ती पण गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे आणि 19वा हप्ता कधी वाटप होणार आहे तर दाखवू। चला वेळ व्हायला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला दाखवायला बातमी बघा, डायरेक्ट तुमच्या समोर बातमी आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट ही बातमी दिलेली आहे। साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे आणि लक्षात घ्या सगळ्या टीव्ही चॅनलवर सगळीकडे व्हिडिओ चालू आहे, सगळीकडे व्हिडिओ आलाय। असं नाही की फक्त साम टीव्ही, सगळ्या टीव्हीवर जाऊन बघा सगळीकडे ही बातमी, कारण की त्यांनी डायरेक्ट या ठिकाणी प्रचार सभेमध्ये पुण्यामध्ये प्रचार सभेमध्ये डायरेक्ट त्यांनी बोललेलं आहे। काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना गुड न्यूज बघा। सगळ्यांनी नीट वाचा लाडके बहिणींनो, हे मी बोलत नाहीये, गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे। काय बघा, लाडकींना 3 महिन्यांचे 4,500 एकत्र मिळणार। उपमुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा, 4,500 रुपये एकत्र भेटणार भेटणार भेटणार। मोठी घोषणा डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट घोषणा करून टाकलेली आहे। आता टेन्शन घ्यायची गरज नाही लाडक्या बहिणींनो। या ठिकाणी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनीच या ठिकाणी बोललेलं आहे, म्हणजे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी डायरेक्ट सांगितलंय लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये येणार। तर लाडक्या बहिणींनो एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत 17वा 18वा हप्ता भेटला आहे का नाही आणि ई-केवायसी तुमची पडताळणी झाली का नाही, पट 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 सर्वांनी सांगा लाडक्या बहिणींनो। कारण की जर ज्या लाडक्या बघा, असं नाही की सगळ्या जिल्ह्यामध्ये लाडक्या अंगणवाडी सेविकांनी पडताळणी केली नाही, काही जिल्ह्यामधल्या अंगणवाडी सेविकांनी पडताळणी सुरू पण केलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो तुमच्या घरी कोणी अंगणवाडी सेविका आलत्या का, पडताळणी तुमची झाली का? पडताळणी जर झाली असेल लाडक्या बहिणींनो, याद्या अपडेट झाल्या असतील तुमचं, तुम्हाला मी ते पण दाखवतो कुठं अपडेट व्हायला पाहिजे ते पण तुम्हाला मी पुराव्यासहित आज दाखवणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा। तर आता बघा हे सगळं तुम्ही बघितलं पहिलं 4,500 एकत्र मिळणार। उपमुख्यमंत्री मोठी घोषणा या ठिकाणी केली की तुम्हाला सगळी बातमी आता मी लाडक्या बहिणींनो दाखवणार आहे। बघा या ठिकाणी साम टीव्हीची बातमी काय बघा, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी,
वाचा लाडके त्यांना बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी हे डायरेक्ट बोललेलं आहे. काय लाडके त्यांना आनंदाची बातमी बघा, 3 महिन्याचे 4,500 रुपये एकत्र मिळणार. साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे. ई-केवायसी त्रुटीमुळे थांबलेले पैसे आता लवकरच खात्यामध्ये जमा होणार. बघा लाडके त्यांना जवळजवळ 24 ते 24 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी गुड न्यूज भेटणार आहे, खुशखबर भेटणार आहे. त्यांच्या अकाउंटला जर मागचे हप्ते भेटले नसतील तर बघा लाडक्या त्यांना हप्ते भेटणार. आणि ही बघा मी मागणी करत होतो आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की बाबा नाही भेटणार असं म्हणत होते. पण या ठिकाणी ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की सरकार नाही टाकणार आहे, पण आपल्याला मागणी करायची होती. हातावर हात ठेवून नुसतं बघत बसायचं नव्हतं. तर आपण मागणी केली. 4,500 रुपये हवेत. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः बोललंय. आता हे आपण काय साध्या सुध्या माणसांनी बोललेलं नाहीये, पत्रकारांनी किंवा न्यूजपेपरमध्ये टीव्हीमध्ये बोललेलं नाहीये. डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेबांची घोषणा झाली आहे की 4,500 रुपये भेटणार. आता पुढची गोष्ट तुम्हाला ही पण दाखवतो. चला, अंगणवाडी सेवकाकडून लाभार्थ्याकडे महिलांची पडताळणी सुरू झालेली आहे. इतर सगळ्याला माहिती सुरूच आहे ऑलरेडी. तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाभ मिळाला नाही त्यांच्या खात्यामध्ये लवकर 4,500 रुपये जमा होणार आहेत. बघा लवकरच तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार. आणि इथलं वाचा, एकनाथ शिंदे साहेब काय म्हणलेत भाषणामध्ये. तुम्ही तो व्हिडिओ पण जाऊन बघा. तुम्हाला वाटलं तर व्हिडिओ पाहिजे असेल कुणाला, व्हिडिओ पण मी दाखवतो, काही काळजी करायची गरज नाही. आता बघा व्हिडिओ हे काय बोललेत बघा. या ठिकाणी बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, हे बघा इथून खूप महत्वाचं आहे. हे एवढं एकनाथ शिंदे साहेबांनी बोललेलं जे व्हिडिओमध्ये आहे, त्यांनी जे सभेमध्ये बोललंय ते डायरेक्ट इथपर्यंत वाचून घ्या. काय म्हणलेत बघा, नीट समजून घ्या. लाडकी बहीण योजना आवडती योजना आहे. आईच्या प्रेरणेतून लाडकी बहीण योजनेची संकल्पना आली. नंतर लाडकींना 3 महिन्याचे 4,500 रुपये एकत्रित मिळतील. विषय संपला लाडक्या. या ठिकाणी तुम्ही वाचा, हे एकनाथ शिंदे साहेबांच्या तोंडातले शब्द आहेत. काय बघा, लाडकींना 3 महिन्याचे 4,500 रुपये एकत्र मिळतील. लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभा करायचं आहे. लाडक्या बहिणी लखपती होताना पाहायचं आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असं आश्वासन दिलं, तेही लवकरच पूर्ण होणार आहे. तर लाडके सगळ्यांनी बघितलंय का, एकनाथ शिंदे साहेबांनी. आता मला एकच या ठिकाणी आनंद ह्याचा व्हायला लागलाय, आपण ज्या मागण्या करायलो त्या सरकार पूर्ण करायला लागलंय. तर तुम्हाला काय वाटतं लाडके जण. आता बघा दुसरी आपली मागणी जी आहे, कोणती मागणी आहे. आता ही मागणी तर 4,500ची पूर्ण झाली. पूर्ण म्हणण्यापेक्षा आपल्याला वरून आश्वासन तर भेटलंय. कुणाचं आश्वासन आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं. आता दुसरी महत्वाची आपली मागणी आहे ती म्हणजे ई-केवायसी ऑनलाईन करावी. कारण अंगणवाडी सेविका प्रत्येक जिल्ह्यामध्ये करत नाहीयेत पडताळणी. तर ती प्रोसेस जी आहे अंगणवाडी सेविकांची पडताळणीची, ती ऑनलाईन स्वरूपात व्हावी. कोणत्या लाडक्या द्यायला असं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचंय. लाडक्या द्यायला आता ही मागणी आपल्याला आता उचलून धरायची, हे लक्षात ठेवा. उद्या मतदान आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे. ई-केवायसी ऑनलाईन केली पाहिजे. लवकरात लवकर 4,500 भेटायला पाहिजेत. लवकरात लवकर 19वा हप्ता भेटायला पाहिजे. सरकारकडे हीच विनंती आहे, हप्ता लवकरात लवकर आता वितरित करा. इथेच थांबतो. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि हा लाडका दादा तुमच्यासाठी झगडणार. आणि आता बघा एका महत्वाच्या माणसाला मी भेटायला जाणार आहे. तुमचे हे सगळ्या मागण्या त्यांना मी पोहोचवणार आहे, पुढे सरकारपर्यंत पोहोचवणार आहे. त्याच्यामुळे या लाडका दादा तुमच्यासाठी झगडत आहे. सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. सपोर्ट करा लाडक्या, सपोर्ट करा. सपोर्ट करायला काही तुम्हाला पैसे लागणार नाही, तुमचं काही जाणार नाहीये. फक्त सपोर्ट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त या ठिकाणी कमेंट्स मध्ये तुमचं नाव जिल्हा सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय श्री.